नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती। तर आज खूपच महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहो, जो की सर्व शेतकऱ्यांना, जुन्या शेतकऱ्यांच्या पण कामी येऊ शकतो आणि नवीन शेतकऱ्यांनी तो हा व्हिडिओ नक्की पाहावा, जेणेकरून त्यांना पूर्ण सेटअप लावल्यानंतर जी अडचण येते नॉन स्पिनिंग, विषबाधा, तर याच्यापासून आपलं काही प्रमाणात तरी संरक्षण व्हावं, याकरता मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहो। आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 75% उद्योग आपला या समस्येमुळे ग्रस्त आहे, जे की समस्येचं नाव आहे नॉन स्पिनिंग, वीजबाधा आणि साईडची शेतकरी फवारणी करतात त्याच्यातून होणारी वीजबाधा। असे एक दोन विषय आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत। तर त्या चर्चा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा। आपल्या व्हिडिओमध्ये सत्य माहिती देत असतो आपण, आपल्यामध्ये एडिटिंग नाही आणि आपल्याला शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ कामी आले पाहिजे याकरता आपला एक उद्देश असतो। आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा, जेणेकरून आपले शेतकरी जे नवीन लागवड करणार आहेत, जे शेतकऱ्यांना अडचणी आहेत, आपण ज्या अडचणीतून गेलो जुने शेतकरी, ते अडचण नवीन शेतकऱ्याला यावं नाही, त्याला ते अडचणीचा म्हणजे अडचण येऊ नये याकरता आपण प्रयत्न करत असतो। तर आपल्या विषयाकडे वळूया। तर बघा मित्रांनो, आता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, आजूबाजू शेतकरी फवारण्या करणारच आहेत। तर आपल्या तुती बागेचं हवेद्वारे जे वीजबाधा आहे ते आपण कसं थांबवू शकतो, आणि काही शेतकऱ्यांनी हत्ती खत लावलं, ठीक आहे, त्यांचं कंपाऊंडिंग झालेलं आहे तर त्यांना खूप त्रास कमी होणार। पण ज्या शेतकऱ्यांकडे आता कंपाऊंड नाही आणि इमर्जन्सीमध्ये त्यांना फवारणीपासून वाचायचं आहे, तर आपण एक रिअल आपल्या जी स्थिती आहे त्या बाबतीत आपण काय उपाययोजना केली या बाबतीत आपण शेतकऱ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर मित्रांनो, या तुतीला 20 दिवस झालेले आहेत कट करून, याला पाला आलेला आहे। आणि बरोबरीनं मी 20 दिवसापूर्वीच एक वीजबाधा झाली नाही पाहिजे आपल्या तुतीवरती, याकरता आपण बघूया। हे बघा, बाजूनं एक सोयाबीनची लागवड झालेली आहे। आता या शेतकऱ्याला तर आपण असं म्हणू नाही शकत की तुम्ही फवारणी घ्या म्हणून, घेऊ नका, या टाईमला घ्या, त्या टाईमला घ्या। तर थोडंफार शेतकरी ऐकतील, पण बरेचसे शेतकऱ्यांना मी असं बघितलेलं आहे की बाजूचे शेतकरी आपण म्हटलं ना, फवारणी आपण वारा विरुद्ध दिशेने असला तर घ्या, ते शेतकरी आवर्जून त्याच टाईमला फवारणी घेतात आणि आपण त्यांना अडवू नाही शकत, कारण की त्यांचं पण पीक असतं, त्यांना जास्त फोर्स नाही करू शकत। त्याच्यामुळे वातावरण जे आहे ते संबंध बिघडतात आणि बरेचसे वाद पण होतात। तर त्या वादापासून आपण आपलं संरक्षण कसं करायचं, आणि शेतकऱ्यांचं पण काम झालं पाहिजे, बाकीचं पण पीक त्यांचं पीक असल्यामुळे ते त्यांना वाचवण्याकरता, पूर्ण किडीचं नियंत्रण करण्याकरता कोराजेनसारखे पण औषधं फवारणी करतात। तर मित्रांनो, याच्यावर छोटासा उपाय म्हणजे बघा, आता हे तुती बाग आहे, आता मी 5 फूट अंतर माझं याच्यामध्ये होतं, आणि साईडला 2 लाईनिंग आपण बघू शकता तुम्ही, ज्वारीची लागवड केलेली आहे। आता ही ज्वारीची लागवड केलेली आहे, याचं आता फायदा तुम्ही म्हणणार की हे नवीन काय आहे, तर हत्ती गवत ज्यांच्याकडे आहे ठीक आहे, त्यांनी लागवड केली, पण आता इमर्जन्सीमध्ये ही ज्वारी खूप फास्ट वाढते। तुम्ही आता जरी लागवड केली तर 20 दिवसांनी याची हाईट खूप उंच वाढते, आणि फवारणी सोयाबीनवर झाली तर तुमचं त्याच्यामधून संरक्षण होऊ शकतो। त्याकरता हा इमर्जन्सी आपण व्हिडिओ टाकला। आणि याच्यामध्ये बघा, हे ज्वारी तुम्ही साधीसुधी समजू नका, याच्यामध्ये 2 प्रकारची वीजबाधा हे थांबवण्याचं काम करू शकते। पहिलं म्हणजे या ठिकाणी सोयाबीनवर फवारणी झाली तर हवेद्वारे येणारा जो केमिकलचा अंश आहे तो बऱ्याचशा प्रमाणात ते थांबवू शकतो, आणि कमीत कमी नुकसानाच्या दिशेनं आपल्याला हमखास उत्पन्नाच्या दिशेनं आपण राहू शकतो। आणि दुसरा मुद्दा जो दुर्लक्षित आहे, माझ्या अनुभवानुसार, मला 9 वर्ष झाले, त्याच्यामधून मला एक अडचणीतून मी शिकलो की हे सोयाबीन आहे आणि याचं अंतर हे 12-13 फूट, या तुती बागेपासून या सोयाबीनचं अंतर 12-13 फूट आहे। तर बघा, तुम्ही 12 फूट, जास्त जुनी बाग असली ना 3-4 वर्षापूर्वीची, तर या ठिकाणी खोदलं तर या ठिकाणी तुम्हाला तुतीच्या मुळा दिसणार। आणि आता या ठिकाणी कोराजेनची फवारणी केली तर तुतीच्या मुळा असल्यामुळे ते जमिनीत कोराजेनचा अंश गेला तर ते शोषून नक्की घेणार, आणि तुतीमध्ये कोराजेनसारखे औषधं गेले तर त्याचे गंभीर परिणाम होतात। हे आपण याच्यापूर्वी पण बघितलेलं आहे, नॉन स्पिनिंगसारखे, आणि अळी डायरेक्ट उलटी करून मरते। तर हा एक छुपा प्रॉब्लेम आहे। तर या प्रॉब्लेमवर बरेचसे शेतकऱ्यांचं लक्ष नसतं, आणि त्यांनी कंपाऊंडिंग केली,
ठीक आहे, पण कंपाऊंड नसली आणि त्यांनी नेट पण बांधली तरी बघा खालून जमिनीतून वीजबाधा होते. तर त्याकरता ही ज्वारी कशी काम करते, या ज्वारीला भरपूर मुळं असतात. तर हे या दोन सोयाबीनमध्ये आणि तुती बागेमध्ये एक सेपरेटेशनचं काम करते. म्हणजे काय होते, याच्यामध्ये कोराजेनची औषधं फवारणी झाली ना, तर हे मध्यभागी असल्यामुळे हे हवेद्वारे पण फवारणी रोखू शकते आणि जमिनीमधून जे मुळाद्वारे फवारणी होते म्हणजे वीजबाधा येते त्याला पण हे रोखू शकते. तर असा दुहेरी फायदा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अजून पण टाईम आहे, ज्या शेतकऱ्यांकडे जागा असली साईडली, त्यांनी ज्वारीची लागवड नक्की करावी. आणि ज्वारीची लागवड केल्यानंतर तुम्हाला सोयाबीन निघेपर्यंत ती ज्वारी ठेवावं लागेल. कारण की हे ज्वारी आपण चारा म्हणून नंतर वापरू शकतो, पण याला आपण एका बॅचमध्ये कट नाही करायचं. तर असं आपण याचा 3 महिन्यापर्यंत फायदा घेऊ शकतो. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आमचे व्हिडिओ हे सत्य परिस्थितीवर असतात, जेणेकरून आम्ही एडिटिंग करत नाही. आम्हाला एडिटिंग करण्याची काही आवश्यकता नाही आहे. शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे माहिती पोचून शेतकऱ्यांना ते समजून शेतकऱ्याचा फायदा अडचणीवर आम्हाला उत्तर द्यायचं काम व्हिडिओमधून करत असतो आम्ही. तर याद्वारे आपले व्हिडिओ गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत पोचवा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील डायरेक्ट. आणि एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॉब्लेम असाच एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे आपण तुती बागेवर जेव्हा ती फवारणी करतो त्या टाईमला आपल्याला काय सावधानी ठेवावी लागते हा विषय घेऊन येणार आहोत. तर भेटू शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर आपला रेशीमरत्न संदीप नेमाडे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोवर नमस्कार.